आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार। शिवसेनेमध्ये 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत। नीलम गोरे, शीतल म्हात्रे, शायना एनसी यांचं नाव चर्चेत। तसंच अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरींचंही नाव चर्चेत। नेत्यांकडून विधान परिषदेसाठी फिल्डिंग सुरू। कुख्यात जयेश पुजारी यांना स्वतःच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केला होता। तपास अधिकारी दिगंबर कोपरे यांची न्यायालयामध्ये माहिती। कुख्यात गुन्हेगार जयेश पुजारीनं कर्नाटकच्या बेळगाव हिडलंगा मध्यवर्ती कारागृहात 2 मोबाईल फोन लपवले होते। कल्याणमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यक्रमाला भाजप शिंदे सेनेची उपस्थिती। ठाकरे सेनेच्या गटनेते कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी। कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजप शिंदे सेनेचे नेते उपस्थित होते। एकनाथ शिंदे पंजाबमध्ये सर्व विधानसभेच्या जागा लढवणार। शिंदे 117 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देणार। 2027 मध्ये स्वतः पंजाबमध्ये प्रचाराला जाणार। पंजाबचे शिवसेना अध्यक्ष हरीश सिंगल यांच्या नेतृत्वात चर्चा। 33% महिला आरक्षणावरून मोदी सरकारला मोठा झटका। घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पडलं। लोकसभा विधानसभेच्या जागा वाढणार नाहीत। लोकसभेत डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं। विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 मतं मिळाली नाहीत। हे महिला आरक्षण विधेयक नव्हतं, संविधानाचा गाभा बदलण्याचा प्रयत्न होता। जुना कायदा आणा, आम्ही पाठिंबा देऊ। राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा। राहुल गांधींनी सर्व विरोधकांसह बँड वाजवून डान्स करावा। फडणवीसांची टीका, महिलांचा अधिकार हिरावून घेतला गेला, आता नारी शक्तीची लढाई सुरू होईल। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। आज सकाळी 11:30 वाजता बैठकीला सुरुवात होणार। महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये नामंजूर झाल्यानंतर बैठक। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईच्या कॉन्सर्टमध्ये साध्या गणवेशातील पोलिसांचा वॉच। नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाचा निर्णय। पोलिसांकडून संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी खबऱ्यांचे जाळेही सक्रिय। मंत्र्यांसोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या गर्दीवर कडक निर्बंध। मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कडक निर्बंध लादले। बैठकीच्या वेळेला मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये केवळ एकाच व्यक्तीला प्रवेश। राज्यभरातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीचं पालन न केल्यास त्या शाळेची मान्यता रद्द होणार, तर 1 लाखांचा दंडही भरावा लागणार। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक। राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा 21 एप्रिलपासून संपाचा इशारा। विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी 21 एप्रिलपासून संपावर जाणार। युती सरकारच्या काळामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यास सरकारला विसर, समन्वय समितीचा आरोप। उन्हाळी सुट्टीच्या हंगामामध्ये एसटी महामंडळाच्या राज्यभरात दररोज 812 अतिरिक्त बस फेऱ्या धावणार। शाळांच्या सुट्ट्या 24 एप्रिलपर्यंत लांबणार। तुर्तास प्रवाशांच्या प्रतिसादानुसार टप्प्याटप्प्यानं जादा बस फेऱ्या सोडण्याच्या सूचना। महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त करणाऱ्या C60 पथकातील जवानांचा सन्मान होणार। राज्य सरकार महाराष्ट्र दिनी 500 जवानांचा विशेष पदकानं सन्मानित करणार। प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडेंच्या वादग्रस्त आदेशाला हायकोर्टाची स्थगिती। अस्थिव्यंग विद्यार्थ्यांचे सामान्य शाळेमध्ये स्थानांतरण रोखलं। नागपूर खंडपीठाकडून नोटीस, 18 जूनपर्यंत स्पष्टीकरण मागवलं। विमान इंधनाच्या दरांनी प्रति किलो लिटर 2 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला। देशातील विमान कंपन्यांकडून हवाई प्रवासाच्या तिकीट दरामध्ये मोठी वाढ। देशांतर्गत प्रवासाचे भाडे 25%, तर आंतरराष्ट्रीय मार्गावर 115% महाग।